जाधव आणि आपल्या महाविद्यालयाच्या सिद्धांताप्रमाणे शापादपी शरावती हे सार्थ करण्यासाठी सदैव आपल्याला उत्तम आणि नवे मिळते अशी इथे आपण प्रार्थना करूया. यावर रामचंद्र की जय. सोबतचे स्मरणपत्र केलेला आहे. मान्यवरांनी आपली सुवर्ण पुष्पला येथे शस्त्रपूजा केलेली आहे. यानंतर मी मान्यता करणार
देवी दुर्गा भगतः सर्वान् कामनाः ददातु पुष्पार्चनेन पुष्पस्य च आशीर्वादं ददातु. उत्तम आशीर्वाद देऊ. श्री हेमंत देशपांडे यांना विनंती करते की आपल्यामध्ये उपस्थित असलेले मान्यवर अतिथी नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनर माननीय मनीषा खत्री आणि त्यांचे यजमान श्री जलद शर्मा यांचं आपण हे सत्कार करूया. सत्कार स्वीकारावा. ही महाविद्यालय आणि संस्थेने आपल्या प्रती दर्शवलेली कृतज्ञता आहे की ते आपले ऋणानुबंध असेच वर्षानुवर्ष राहावे. आणि चंद्रशेखर पंडित एज्युकेशन सोसायटी तसेच भोसला सेंट्रल कॉलेज कोणत्या वेगवेगळ्या पदांवर सतत कार्यशील असते याचा साधन आणि भूमिका सादर करण्यासाठी मी संस्थेचे माननीय पदाधिकारी सरकार्यवाह श्री हेमंत देशपांडे यांना मी आवाहन. सगळ्यांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज फार मोठा योग आहे की आज जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी जलदजी शर्मा सर, त्याचप्रमाणे आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त सौ मनीषा खत्री मॅडम देखील इथे उपस्थित आहेत. आज त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संस्थेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अविनाशजी भिडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे सर, उपाध्यक्ष डॉक्टर मनोज शिंदे सर, कार्यवाह मिलिंदजी वैद्य, सर्व उपस्थित पदाधिकारी आणि सर्व स्टाफ आणि सर्व रामदंडी. मॅडम, इथे आम्ही ही जी भूमी आहे तिला रामभूमी म्हणतो आणि इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रामदंडी म्हणतो. तर रामदंडी म्हणजे जे रामाचे जे गुण आहेत त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज त्यांनी त्या इन्कल्केट कराव्या, त्यांनी त्या आत्मसात कराव्या. म्हणून इथे ज्या जी संस्थेची सुरुवात आहे सेंट्रल इंक्लुसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी 1935 साली, जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा 1935 साली या संस्थेची सुरुवात केली आणि 1937 मध्ये भोसला मिलिटरी स्कूल हे भारतातलं पहिलं सैनिकी शिक्षण देणारं स्कूल हे सुरू झालं. आजचा योग हा फार वेगळा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आजच्याच दिवशी 1925 साली आज संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संघ शताब्दी वर्ष म्हणून आपण हे साजरा करतोय. आणि मला सांगायला आनंद होतो की अशा ह्या जे डॉक्टर हेड्गेवारांनी जेव्हा विचार केला की राष्ट्र निर्माण करायचं, व्यक्ती निर्माणाचं काम हे त्यांनी 1925 साली सुरू केलं, त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि डॉक्टर मुंजेंनी 1935 साली छात्र तेज, नॉलेज ऑफ पॉवर अँड पॉवर ऑफ नॉलेज हा विचार करून ही संस्था सुरू केली. मला वाटतं हे दोघंही असे दूरदृष्टे होते की आणि आज त्याला संघाला शताब्दी वर्ष म्हणून 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि डॉक्टर हेड्गेवार या संस्थेचे फाउंडर मेंबर होते, गव्हर्निंग काउन्सिल मेंबर होते. हे देखील आपल्याला मला वाटतं की भाग्याचं आहे. अशा ह्या विजयाच्या दिवशी ज्यांनी रावणावरती रामाने मात केली आणि अवगुणांचा त्याग करून गुणांचं आत्मसात करण्यासाठी मला वाटतं की संस्था या रामदंडींना ट्रेनिंग देते आहे. आजपर्यंत 600 पेक्षा जास्त ऑफिसर या संस्थेने दिले आहेत. मला वाटतं की असंच पुढच्या 10 वर्षामध्ये संस्थेची देखील शतक महोत्सव वर्ष आपण साजरं करू आणि एका वेगळ्या उंचीवरती या संस्थेला नेऊ. सर आणि मॅडम, मला दोघांना आम्हाला खात्री आहे की आपलं नेहमीच मार्गदर्शन असतं आणि असंच राहील आणि या संस्थेला पुढे जाण्यासाठी आपला हातभार लागेल यात काही शंका नाही. मी पुन्हा एकदा सगळ्या रामदंडींना, सर्व स्टाफला, संस्थेतर्फे, सर्व युनिटतर्फे, सर्व विभागातर्फे मी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आज आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कमिशनर माननीय मनीषा खत्रीजी. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला इथे करून देते. Manisha Khatri is an IS officer of the 2014 batch belonging to the Maharashtra cadre, is a female civil servant
and she holds an LLB in law from Gujarat University with proficiency in English, Hindi and Marathi, and she is serving as a municipal commissioner in Nasik. मॅमला समाजाची अत्यंत उत्तम प्रकारे अशी जाण आहे. त्यांचं समाजामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती सत्कार देखील करण्यात आलेला आहे आणि अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आज आपल्याला विजयादशमीच्या पर्वावर इथे मुख्य अतिथीच्या रूपाने आपल्याला लाभलेला आहे. मी मॅमला इथे विनंती करते की त्यांनी उपस्थितांशी संवाद. आमच्यावर सर्व मान्यवर आणि त्याच्याबद्दल सर्व स्टुडंट सर्वांना सर्वात आधी दसऱ्याची खूप खूप शुभेच्छा. आणि आज कृष्णाचं सण साजरा करण्यासाठी मला फॅमिलीसह इथे बोलवला तर त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. मला ॲक्च्युली मी जेव्हा इथे येत होते मागच्या वर्षी पण कलेक्टर साहेब इथे आले होते आणि माझे मुलं पण आले होते तर त्यांना पण एक खूप उत्साह होता की आम्हाला पण जायचे आहे तुमच्यासोबत. त्यांना पण असा म्हणजे हे जे एन्व्हायरमेंट आहे आपल्याकडे खूप आवडते. आणि आज जसं आपण पाहिलं तर म्हणजे आय डोंट नो होम डू ब्लेम परंतु अशा प्रकारच्या डिसिप्लिन आणि जे एक शिस्त आहे ते कमी होत चाललेली आहे. आणि इथे येऊन जेव्हा आम्ही ते पाहतो तर खूप आनंद वाटते की आपली जे संस्कृती आहे आपले जे व्हॅल्यूज आहे ते कशा प्रकारे आपण त्याचा संवर्धन करतोय आपली हे इन्स्टिट्यूटमध्ये भोसला मिलिटरी कॉलेज आणि देश सेवेसाठी कसं आपण मुलांना तयार करताय. तर याबाबत खूप खूप अभिनंदन इन्स्टिट्यूटच्या आणि खूप मोठा देश सेवेचा हा एक कार्यक्रम आपण चालवत आहे. आणि हे जे आपले व्हॅल्यूज आहे पुढे जाऊन हेच पुढची जनरेशनला मार्गदर्शक व्हॅल्यूज ठरवणार आहे. तर सर्व स्टुडंटसाठी पण माझा हाच एक मेसेज आहे की तुमच्याकडे खूप मोठी संधी आहे देश सेवाची पुढे जाण्याची तुमचं नाव मोठं करण्याची आणि आपले माता पित्यांचं नाव मोठं करण्याची. तर ह्याचा पूर्ण वापर करायचा. भरपूर फॅसिलिटीज अवेलेबल आहे. सगळी फॅसिलिटीज स्कूल आपलं जे ओव्हरऑल हॉलिस्टिक डेव्हलपमेंट होतो तो इथे मला वाटतं मुलांना ती करायची संधी आहे. तर त्यासाठी आय विश ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स आणि त्यांचे जे शिक्षक आहेत ते पण खूप मेहनत घेतात. तर त्यांचं पण खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम. आपल्या आयुष्यातील अडचणीरूपी रावणाचं दहन निश्चयरूपी रामाच्या हाताने व्हावं अशी इथे प्रार्थना आपण करूया आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप आपण इथे करूया. उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी पदाधिकाऱ्यांचे आणि माननीय प्राचार्यांचे मी इथे आभार व्यक्त करते. तसेच उपस्थित सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वृंद आणि रामदानी विद्यार्थ्यांचे देखील मी इथे आभार मानते आणि सर्वांना दसऱ्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आपला कार्यक्रम आपण इथे राष्ट्रगीताने संपतो. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर.